संतोष आणि बांगर मी साहेबांची आणि मैत्री तुमची जरा घनिष्ठ दिसते. त्या चर्चेमध्ये राजकीय गुरुपौर्णिला म्हणतात आपण. मी माझ्या विरोधकांना सुद्धा रिस्पेक्ट देतो. तर साहेबांना घरी बोलून माझा सत्कार केला. हा आणि आल्या दांडेगावकर साहेबांच्या पाया पडून म्हणलं माझी काही चूक झाली असते काका मला माफ करा. मुटकुळे साहेब आहेत. सुद्धा चांगला माणूस आहे. या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष मिटविण्यासाठी मुटकुळे साहेबांना काम केले. म्हणून मला दादा कोण उभं टाकावं लागत. मध्यंतरी जरा वार्ताहराची आणि आपली जरा ऑडिओ वगैरे क्लिप बाहेर बाहेर व्हायरल झाल्या होत्या. हो, राजू नवघरे म्हणजे लोक हसू लागले विधानसभा हा. म्हणलं तर. मला तिथे 7,500 निवडून द्यायचं काम केलं. माझे शिक्षण आजोबा वगैरे? MSc झालेले आहेत. हा. माझं पण आता MA झाले. बरं. पण माझं रडत पडत झालं. त्यामुळे लोकांना आपल्यावर टीका करावं, आपण कोणाची करायचं? अच्छा. कशामुळे असे करायचं? जेव्हा एक राजकारणामध्ये वेळेस काही मी 5 वेळेस माझ्या विरोधामध्ये दांडेगावकर साहेबांची भाषणं झाली हा. विधानसभेच्या अच्छा. वेळेस. 6व्या वेळेस मी त्याच्यावर बोललो. हा. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत शांत सुस्वभावी सज्जन असं व्यक्तित्व. खरं म्हणजे आतापर्यंत आपण असं ऐकू नये की अत्यंत शांत स्वभावाची सुस्वभावी असणारी व्यक्तित्व असणारे राजू भैया नवघरे साहेब. पण आज आपण त्यांच्या समवेत वेळ घालणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या ज्या काही आतल्याही बाजू आहेत ते समजून घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. राजू भैया, आपल्या इबलीच्या या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. भैया भैया असं सारेच लोक बोलतात. खरं म्हणजे भैया हे लहानपणापासूनच आहे की आमदार झाल्याच्या नंतर भैया म्हणायला लागले? अगोदर माझे छोटे भाऊ मला भैया म्हणायचे. त्यानंतर गावातली सगळीच मंडळी भैया म्हणायला लागली. त्यानंतर मग तालुक्यातले लोक म्हणायला लागले. माझं लहानपणापासून सगळे भैया म्हणतात. अच्छा. तर हे भैया रूप नंतर फारच वेगानं धावायला लागलं, पळायला लागलं असं वाटत नाही का? आपल्या तिथे धावते पळते आता ते तुम्हाला वाटते, पण आता जी माझी स्पीड आहे त्याच स्पीडनं कंटिन्यू चालू आहे. अच्छा. तर सरपंच ते आमदार असा आपला प्रवास आहे. या प्रवासाच्या दरम्यान बालपणाचे काही किस्से तुम्हाला सांगता येतील का, की जेणेकरून त्यामधून प्रेरणा घेता येईल? मी 2 वर्षाचा असतानाच मला परभणीला आमच्या आत्याबाईकडे शिकायला होतो. त्यावेळेस मी गांधी विद्यालय शाळेमध्ये नंतर बालवाडीपासून ते 10वी पर्यंत शिक्षण माझं तिथंच झालं परभणीला. त्यामुळं नंतरच्या काळातच आपल्या वसमत असन, बाबुळगाव असन इथं संपर्कात आलो. पण मी लहानपणापासून परभणीलाच होतो शिकायला. बरं. कॉलेज वहील? कॉलेजला बहिर्जी कॉलेजला होतो, बहिर्जी स्मारक महाविद्यालय. बरं. कॉलेजमधला काही असा प्रेरणा की जेणेकरून तेव्हाच काही ठरवलं होतं का निश्चित तुम्ही? कॉलेज लाईफमध्येच आम्ही तिथं वेगवेगळे जे उपक्रम राबवण्याचं काम या शहरामध्ये सुरू केलं कॉलेजच्या माध्यमातून. ग्रामीण भागातील मुलांना मदत करण्याच्या बाबतीमध्ये असन, शहरातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काही स्पर्धा परीक्षा आहेत ते सातत्यानं आम्ही त्यावेळेस घेत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी जयंती आम्ही या वसमत शहरात सुरू केली कॉलेजला. तेव्हापासून आमचं हे करिअर सुरू झालंय. नेतृत्व गुण मुळापासून तेव्हापासूनच निश्चित आहे. त्यावेळेस कॉलेजपासून त्याचा वापर इथपर्यंत झाला. मला महाविद्यालयीन जीवनाचा सगळ्यात जास्त उपयोग आहे राजकारणामध्ये झाला. हा. महाविद्यालयीन जीवनामध्ये असे कोणते शिक्षक वगैरे किंवा कोण प्रेरणास्त्रोत ठरतं असं वाटतं? नाही, माझ्यासोबत जेवढे काही प्राध्यापक प्राचार्य त्या काळात होते त्यावेळेस ते सगळेच आम्हाला सातत्यानं मदत करायचे. आमचेही त्यांच्यासोबत अत्यंत स्नेहाचे प्रेमाचे संबंध होते. बरं. आणि त्या माध्यमातून आमची जडणघडण होत राहिली सातत्यानं. स्पोर्ट्सच्या माध्यमातून असो, त्या विद्यार्थी जे ग्रामीण भागातील इथं हॉस्टेलला राहायचे त्यांच्या बाबतीमध्ये असो, सातत्यानं आम्ही मदत करत राहायचो. प्राध्यापकाचा आणि प्राचार्यांचं त्यामध्ये आम्हाला सातत्यानं पाठिंबा असायचा. बरं. नेतृत्व गुण जो चिटकलेला आहे अजूनपर्यंत संपलेला नाही, कायम स्वरूपी तो चिटकलेला आहे. काय एखाद्या माणसामध्ये जर त्याला काम करायची आवड निर्माण झाली आणि हू लीड्स टू पीपल इट्स कॉलिंग लीडर, त्या पद्धतीनं आपली ही जडणघडण सुरू झालेली आहे. आपण ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीनं लोकांना ज्या पद्धतीनं आपल्याला आपले गुण आवडायला लागतात त्या पद्धतीनं ती सगळे आपल्यासोबत येत असतात. अगदी बरोबर आहे. असं म्हटलं जातं की मेन आर नॉट बॉर्न बट दे आर मेड. येस. तर मनुष्य जन्मताच मनुष्य नसतो, तर त्याला मनुष्य घडवावं लागतं, बनवावं लागतं. ह्या मनुष्य घडवण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मोलाचा वाटा असा कोणता वाटतो? माझ्या कुटुंबाने मला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं गाव, ज्यांनी मला माझी ओळख तयार करून देण्याचं काम केलं. बरं. मी 2005 मध्ये पहिल्या वेळेस ज्यावेळेस ग्रामपंचायत लढविली, मी त्या अगोदर 3-4 वर्ष गावामध्ये काम केलं सातत्यानं. त्या गावांनी सातत्यानं माझ्या पाठीमागे राहण्याची भूमिका स्वीकारली. मग ज्यावेळेस 15 मेंबरची ग्रामपंचायत होती आणि 13 लोक मी जनतेतून निवडून आणली आणि त्यावेळेस माझं नाव या वसमत मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये लोकांना माहीत झालं की राजू नवघरे कोण आहे. बाबुळगावची ग्रामपंचायत त्यांच्या माध्यमातून तिथं
त्यांनी हे केलेलं आहे. बरं. सरपंच जेव्हा तुम्ही झाले तेव्हाचं राजकारण आणि आजचं राजकारण ह्याच्यातलं अंतर काही सांगता येईल का आपल्याला? 2005ला मी ज्यावेळेस बाभुळगाव ग्रामपंचायतचा सरपंच झालो त्याच वेळेस बघितलं की मी ज्यावेळेस सरपंच होत होतो त्यावेळेस आजूबाजूची काही प्रमुख माणसं होती हं. त्यांच्या त्यावेळेसपासून त्यांना माझी अडचण वाटत होती. बरं. गावातील प्रमुख माणसाला वाटणं वेगळी गोष्ट आहे, मी तिथून निवडणूक लढतोय. पण त्यांनी माझ्या गावातल्या विरोधकांना सांगितलं होतं की बा हे जर आज ग्रामपंचायतला सरपंच झाला तर पुढचं राजकारण यायचं आहे, याला अच्छा. इथंच कसं थांबवता येईल ते बघा. रोखवण्याचा प्रयत्न झाला समजा. येस. कटू अनुभव आहेत की चांगले अनुभव आहेत? नाही, मला जेवढा विरोध होत गेला तेवढं जे सामान्य लोक आहेत ते माझ्यासोबत जुटत असतात. बरं. त्यामुळे मला लोकांनी विरोध केलेलाच आवडते. हं. जे काही राजकीय लोक पुढारी आहेत ते माझ्या सातत्यानं विरोधात असतात, पण सामान्य माणसाला तो विरोध सहन होत नाही. त्यांना माझं काम माहिती आहे, माझा स्वभाव माहिती आहे. हं. त्यामुळं त्यांना माहिती आहे की बाबा याची लाईन क्लिअर आहे आणि या क्लिअर लाईनमध्ये लोक तिथं खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. विरोधातून लोक कोलमडतात पण तुम्ही मात्र विरोधातूनच उभे राहिलेत खरं म्हणजे. निश्चित माणसाच्या जीवनामध्ये एखादं वादळ आल्याशिवाय हं. ते पुढे झेप घेत नाही. अगदी असे बरोबर. वादळ येत असतात आणि ते वादळ थोपवायची ताकद पण आपल्याला ठेवावं लागणार. सरपंच होण्यापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने नेतृत्व गुण स्वीकारलात आणि नेतृत्व गुणामध्ये सामील झालात नेहमीप्रमाणे, तर त्या अगोदर म्हणजे सरपंच होण्याच्या अगोदर शेती व्यवसाय असं कशाकडे जास्तीचं लक्ष होतं? मी तिथे येण्याच्या अगोदर मी विद्यार्थी संघटनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं. मी बरं. विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचा वसमतचा तालुका अध्यक्ष होतो. हं. विद्यार्थी जीवनामध्ये राहत असताना सगळ्या ग्रामीण भागातील जे मुलं आहेत ते इथं कॉलेजला शिकायला येत होते, त्यांचे काही ट्युशन्स होते, ते सगळे माझ्या संपर्कात राहायचे. तेव्हापासून माझा ग्रामीण भागामध्ये त्यांच्या कुटुंबासोबत संबंध असतील, त्यांच्या गावासोबत मी सातत्यानं जात होतो त्यांच्याकडे. त्यावेळेसपासून आपलं हे सगळं सुरू झालं आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा 4 वर्ष मी लोकांमध्ये मिसळण्याचं काम केलं. ज्यावेळेस मी फॉर्म भरला त्यावेळेस सगळ्या लोकांनी ठरवलं होतं की बाबा हां. सरपंच राजू भैयाला करायचं यावेळेस. बरं. त्या पद्धतीने सरपंच Yes. पदापर्यंत हां. गेले. कॉलेजच्या आठवणीबद्दल बोलत असताना आपण असं बोललात की नेतृत्व गुण आपण त्या पद्धतीनं प्रेरणास्त्रोत म्हणून स्वीकारलं आणि प्रेरणेनं पुढे पुढे जात राहिलात. त्याच पद्धतीनं 16 वर्ष धोक्याचं असं मानलं जातं. असं काही प्रेमाचा वगैरे किस्सा आहे का नाही तसं जो काही की नाही. लोकांपर्यंत गेला नाही पण आज नाही, अजून काही तसं नाही झालेलं. वहिनी साहेबापर्यंत आम्ही ते नेणार नाही, कदाचित आमचे एडिटर ते कट करतील, थोडासा असेल तर कळवा. नाही नाही नाही, काही विषय नाही. सरपंच असताना तुम्ही कोणाचं राजकारणात बोट धरलं होतं की जे आदर्श मानले होते तुम्ही असं? सरपंच असताना बाभुळगावचे सरपंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते, तुम्हाला माहिती आहे? हो हो. विलासरावजी देशमुख साहेब. विलासराव देशमुख साहेब. त्या काळात मी बी ठरवलं की बुवा आपणही बाभुळगावचं सरपंच झालं पाहिजे. म्हणजे झेप मोठी आहे. आता ते सगळे लोक ठरवतील काय होणार काय नाही ते बाकीचे लोक ठरवायच्या अगोदर तुम्ही ते ठरवलेलं पक्क. कन्फर्म. आता आपण तर ठरवलेलंच. म्हणजे प्रवास फार मजेशीर सुरुवात केलेला आहे. 100%. फक्त आणि म्हणजे असं काय आपल्याला व्हायचं म्हणून मी हे करत हा. नव्हतो, पण त्या गोष्टी घडत राहतात. बरं, असं आता कधी आम्ही वाटलं की ज्यावेळेस तुम्ही स्वतः आमदार होऊ शकता असं कधी वाटलं तुम्हाला? मी 2005ला ज्यावेळेस ग्रामपंचायतची निवडणूक लढवली हो. आणि आमची जी विजयी मिरवणूक ज्यावेळेस आमच्या जुन्या बस स्टँडवर गेली ती मारुती मंदिराजवळ, हां हां. तिथून आमच्या बाबुळगावचा रस्ता होता. बरं. त्याच वेळेस ती विजयी मिरवणूक पाहून काही लोकांनी, जे काही ज्येष्ठ मंडळी असतात त्यांना काही गोष्टी कळतात, हां. त्या काळात सांगितले होते की त्यांनी फ्युचरचा आमदार आपल्या तालुक्याचा हा आहे. त्याच वेळेस ठरवलं. त्याच वेळेस तिथंच मला सांगितलं होतं त्यांनी. अच्छा. आणि माझ्या गावातील काही मंडळी मला सातत्यानं म्हणायची, हम्म. म्हणजे ज्यांना मी आवडत होतो, ते काही मंडळी अशी समजा सातत्यानं मी त्यांच्या कामी पडत होतो, हम्म. भैया एक दिवस तरी तुम्ही या वसमत तालुक्याचे आमदार व्हा. हो. मला अजूनही ते शब्द आठवतात. हां. त्यांनी माझ्याकडे काही जणांनी तर पत्र दिलेली आहेत त्या काळात, हां. म्हणजे 20 वर्ष अगोदर. हो, मी बरोबर. 19ला आमदार झालो ना, 2004ला 5ला मला खूप 4, लोकांनी 5. सांगितलं होतं त्यावेळेस तुम्ही आमदार व्हा. खूप मुळाची भरणा आहे समजा त्या पद्धतीने. असं त्यांना वाटायचं, मला त्यावेळेस काहीच वाटायचं नाही या गोष्टी. बरं. हे तुम्हाला कधी जाणवलं आपल्यात त्या घटक आहेत, त्या गोष्टी आहेत आणि आपण तिथपर्यंत पोहोचू नाही, शकतो? मी सातत्यानं तालुक्यातल्या सगळ्याच लोकांच्या संपर्कात राहायचो. वेगवेगळ्या संस्थाच्या निवडणुका यायच्या, त्यावेळेस निवडणूक जिंकावं म्हणून राष्ट्रवादीची माणसं म्हणायची की बाबा भैयाला उभा करा, हम्म. तरी आपण निवडणूक जिंकू शकतो. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवली होती ज्यावेळेस पहिल्या वेळेस मी 2010ला. 2007ला जिल्हा परिषद आईला उभं केलं होतं माझ्या. बरं. तिथे पण आम्ही जवळपास 1485 मतांना त्यावेळेस ती निवडणूक लढवली 2007ला. अच्छा. 2010ला मार्केट कमिटीला उभं टाकलो. 80% मतदान एकट्यानंच घेतलं मी. 75% मतदान मला एकट्याला पडलं. हां हां. 75 ते 80%च्या दरम्यान बरं. मतदान एकट्या मला पडलं. विरोधक 20-25% गुंडाळले होते हम्म. त्याही वेळेला ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये. त्यावेळेस माझा तालुक्यातील सगळ्याच ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सदस्य असतील, प्रमुख नेते असतील, त्यांच्याशी संपर्कात आलो होतो मी. अच्छा. 10ला मग मी सभापती झालो.
स्थानिक राजकारणाबद्दल तेव्हा काही अडचणी आल्या होत्या का तुम्हाला स्थानिक राजकारणात स्थानिक राजकारणामध्ये अडचणी असतातच. हे बघा, तुम्हाला कोणीच तिथं मनानं एखाद्या पदावर नेऊन बसत नाही, तुम्हाला ते मिळवावं लागतं. हम्म. त्या पद्धतीने आपण मिळवायचं काम केलं. झगडून संघर्ष करून लोक जोडून 100% लोक जोडून तर लोक तर सोबतच होते. तरुणाईमध्ये फार मोठी क्रेज आहे तुमची भैया भैया लोकांनी माझ्या माझ्या मतानुसार ओवाळणी दिल्याच्या नंतर भाऊ बनता येतं पण तुम्ही अशी कोणती ओवाळणी दिली तुम्ही भैया बनलात लोकांचं मी प्रत्येक गोष्ट, काही मंडळी इथून करतात, मी प्रत्येक गोष्ट इथून करतो, त्याच्यामुळे माझ्यावर लोक प्रेम करतात. तरुणामध्ये मला सांगतो मी, तुम्ही लहान मुलांमध्ये बघा, तुम्ही सगळ्यात जास्त क्रेज कोणाची आहे? मागच्या 10 वर्षामधला बी इतिहास बघा आणि पुढचे 10 वर्ष बघा. त्याचमुळे विचार प्रचंड मोठ्या प्रमाणावर लहान मुलांसकट माझ्यावर प्रेम करतात. ज्येष्ठ मंडळी मला आशीर्वाद देण्याचं काम करतात. त्यांना माझ्याकडे बघितल्यानंतर निश्चित त्यांना वाटतं की हा आपला मुलगा आहे. ज्येष्ठ मंडळीला, हो. तरुणांना वाटते हा आपला भाऊ आहे. लहान मुलांना सुद्धा तेवढ्याच प्रमाणावर माझ्यावर प्रेम करतात. अच्छा तरुणाईला आता जे पुढची वाटचाल आहे आता तरुणाईने ज्या पद्धतीने तुम्हाला उचललंय ज्या पद्धतीने तरुणाईची क्रेज तुमच्या सोबत आहे तर तरुणाईसाठी नवीन काही प्लॅन आहे का योजना आहेत आता काय माहिती का, जे एज्युकेशन मध्ये आहेत, त्या जे ज्यांना शिक्षण घ्यायचं हा त्यासाठी काही नाविन्यपूर्ण कल्पना आम्ही या शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. बरं आम्हाला इथे एमपीसी युपीसी सेंटर आपण बहिर्जी कॉलेजच्या प्रांगणामध्ये मागच्या काळात मी त्यांना विनंती केली, त्यांनी जागा दिली. बरं. 1 कोटी रुपयाची आपण इमारत बांधली. त्या मुलांना ज्यांना बाहेर जाऊन तिथं मेट्रो सिटीमध्ये जे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस करावे लागतात, हम्म. ते क्लासेस या शहरामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्याची इमारत झालेली आहे. पुढच्या काळात डिजिटलायझेशनचं काम होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये हे क्लासेस आपल्याला इथे सुरू करायचे. बरं ते भैया झालं राज्यात एज्युकेशनमध्ये. हा. लहान मुलांच्या तुम्ही बघितलं असेल की या मराठवाड्यात पण कोणीच घेतली नसेल किंवा महाराष्ट्रात पण. हम्म. मी दरवर्षी 6वं वर्ष होतं यावर्षी 4,500 मुलांची परीक्षा मी नवोदयची इथे घेतोय. लहान मुलांमध्ये त्यामुळे जास्त प्रमाणात क्रेज वाढली की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करते. हम्म. ज्यांना मतदान आहे त्या मतदानाच्या बाबतीमध्ये लोक निवडणुकीच्या काळामध्ये ते काम करतात. माझं सातत्यानं चालू असते काम. धामधुमीचे कामं चालत असताना तुम्ही खेडेगावापर्यंत पोहोचता खेडेगावाचा विकास साधता हे कसं म्हणजे मॅनेजमेंट कसं करता तुम्ही मॅनेजमेंट धामधुमीची जरी कामं असतील तरी आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, तुम्ही पत्रकार आहेत, तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जीव ओतून काम करता ना. मग माझं क्षेत्र जे आहे, जे मी निवडलेलं क्षेत्र आहे ना, बरोबर माझ्यावर लादलेलं क्षेत्र नाही, हे माझं आवडतं क्षेत्र आहे. त्यामुळं मी त्याच पद्धतीनं त्या लोकांवर त्या पद्धतीनं त्यांच्याशी अप्रोच होण्याचं काम असो, त्यांच्या सुखादुखात मिसळण्याचं काम असो, त्यांच्या त्यासाठी काही डेव्हलपमेंटची विकासाची काही कामं असतील, त्या विकास कामाच्या भूमिपूजन, लोकार्पण, त्यानंतर आपल्या जे बघितलं असेल तुम्ही की आपण जे पूर्णा नदीवर 3 बॅरेजेस करतोय, त्या विभागातील शेतकऱ्यांचे तरुण शेतकरी आहेत, त्यांचं किमान 5-6 हजार हेक्टरला जमीन ओलिताखाली येणार आहे. ते कोरडवाहू शेतकरी होते, आता पण नदीनं पाणी यायचं आणि वाहून जायचं. पण आता ते बॅरेजेसचं काम तुम्ही आता जर गेले तर परळी दसरथ ते 70% काम आता पूर्ण झाले. 60% आता स्टार्टिंग होतंय. परळी आपलं पोट्याचं काम, त्याच्यानंतर पिंपळगाव कुटेचं काम. त्या विभागातील दोन्ही बाजूच्या शेतकरी आहेत का, किमान 5,000 तरुण शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. फक्त सोयाबीन आणि हरभरा घ्यायची ती. पुढच्या काळात बारमाही पिकं केळीसारखी असतील, ऊसासारखी असतील, हळदीसारखी असतील, बारमाही पिकं त्यांना घेता येणार आहेत. त्यामुळं तरुणांना सुद्धा तिथं आता काहीतरी शेतीमध्ये सुद्धा इंटरेस्ट त्या बाबतीमध्ये तयार होते. त्यांना विजेचा प्रश्न मिटविण्यासाठी आपण 132 केवीचं केंद्र आता टाकळखोप्याला सुरू करतोय. 220 केवीचं केंद्र मी आता आरळ किंवा मग अलीकडं हैतनगर ते आरळच्या मध्ये कुठेतरी करायचा अजून विचार करतोय. किंवा शेतीला शाश्वत पाणी मिळालं पाहिजे. पाणी असल्यानंतर तिथं लाईनचा प्रश्न मिटला पाहिजे. यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. पुढच्या काळामध्ये तुम्ही सांगितलं की तरुणांसाठी काय करतोय, हो MIDC आणण्याचा प्रयत्न आपण इथं करतोय. नंतर मी अजून अजितदादाला बोलून अजून काय करता येईल इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी, त्या बाबतीत सुद्धा मला पुढे काम करायचं. अच्छा हे आता आमदारकीमधले तुम्ही कामं सांगता क्रमानं भरपूर कामं सांगितले आपण या पद्धतीनं तर सरपंच पदावर जेव्हा तुम्ही होतात तेव्हा असं काय कोणत्या गोष्टी केल्यात जेणेकरून लोकांनी परत डोक्यावर घेण्याचा प्रयत्न केला किंवा घेतलं सरपंच पदामध्ये काम करत असताना जी काही गावातील लोकांच्या सुखादुखामध्ये त्यांना मदत करण्याचं काम असू द्या, त्यानंतर कोणाच्या मुलींची लेकीबाळीची लग्न असतात त्यावेळेस फुल टाईम तिथं राहायचं आपण. त्याबरोबरच आज तुम्ही बघितलं असेल बाबुळगाव, तुम्ही एकदा जाऊन बघून या. सगळी गावामध्ये रस्त्याची कामं असतील, सांस्कृतिक सभागृह असतील, प्रत्येक समाजाच्या स्मशानभूमी असन, प्रत्येक समाजाचं सभागृह असन, ते सगळं करण्याचा प्रयत्न मी मागच्या काळामध्ये केला. बरं वाचनालय असेल, व्यायामशाळा असेल, सगळ्या गोष्टी ज्या लोकांना प्राथमिक गरजा आहेत, तिथे 24 तास पाणी उपलब्ध करण्याचं असेल, ते सगळं आपण तिथे दिलेलं आहे. बरं आता हे बाकीचे जे पक्ष आहेत ह्या पक्षांमधले सगळ्या राजकीय लोकांशी चांगले संवाद वगैरे आहेत का तुमचे प्रत्येकाशीच जवळपास मी राजकीय लोकांसोबत माझा थोडाफार कमी जास्त संबंध असेल, सामान्य माणसासोबत जास्त संबंध. संतोष आणि बांगर मी साहेबांची आणि मैत्री तुमची जरा घनिष्ठ दिसते त्याच्याबद्दल काही
संतोष बांगर साहेबांसोबत आहे ना. बरं. सगळंच केलं. कशामुळे कोणाचा द्वेष करायचा? अरे, माणसाला आयुष्यच खूप कमी दिले ना. अगदी बरोबर. बहुत ते त्याच्या पद्धतीने त्याच्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करते. हम्म. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मी थोडं सायलेंट करतो, हा, काम खूप करतो पण थोडं सायलेंट करतो. शांत आहे. संतोष बांगरची पद्धत वेगळी असते, मुटकुळे साहेबांची पद्धत वेगळी असते. आणि ते काय वाईट नाहीत ना, त्याच्या बरोबर. पद्धतीने ते पण खूप चांगलं काम करतात ना. मुटकुळे साहेबांबद्दल मुटकुळे साहेब आहेत सुद्धा का चांगला चांगलं? माणूस आहे. या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष मिटविण्यासाठी मुटकुळे साहेबांनी काम केलेले. बरं. त्यांनी जो सिंचनाचा अनुशेष काढण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना तानाजी मुटकुळे साहेबांनी केलेले. हा, आणि या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत ते. त्यांच्याबद्दल काय म्हणजे चुकीचं काय आपण कशाला तुमच्याबद्दल बोलावं? असं बोलताना आणि म्हणलं संतोष जातं बांगर की सुद्धा खूप हा, लोकांची मदत करतो. सामान्य बरं. माणसाच्या सुखादुखाला धावणारा कार्यकर्ता आहे तो, आमदार अगदी म्हणून बरोबर. काम करतो. पण त्याची स्टाईल वेगळी असते, हा, त्याच्या बाकी काही नाही त्याच्यात. त्याच्यात अच्छा. वाईट गुण त्याच्यामध्ये नाहीत ना. बरं. तुम्ही बघा ना, तुम्ही आपण आपण एखाद्याचं मन जिंकता. आता तुम्हाला मी बोलायलो समजा, अगदी बरोबर. तुमचं मन जिंकून मला तुमचं मतदान घ्यायचं. हम्म, हम्म, हम्म. तर मग तू एक एक सव्वा सव्वा लाख लोकांचं मतदान घेऊन म्हणजे मन जिंकून मतदान घेतो, मग संतोष बांगर खराब असू शकतो का? बरोबर. मुटकुळे साहेब खराब असू शकतात का? हम्म. नाही ना. आपण त्यांच्याबद्दल कशाला म्हणजे नाही, चुकीचं. संबंध कसे आहेत असे? संबंध माझे घनिष्ठ खूप चांगले चांगले आहेत, आहेत. माझे खूप चांगले आहेत. मी त्यांना सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायचं काम करतो. बरं. मी माझ्या विरोधकांना सुद्धा रिस्पेक्ट देतो. अच्छा. मी दांडे म्हणजे मी 19ला निवडून आल्यानंतर मला मुंदडा साहेबांना घरी बोलून मला सत्कार केला. हा, 2024ला मी निवडून आल्या दांडे साहेबांच्या पाया पडून म्हणलं माझी काही चूक झाली असते काका मला माफ करा. हम्म. आपण त्याच्या लेकरासारखे आहेत. ह्याच निवडणुकीमध्ये गुणानं राजकारणामध्ये तुम्हाला मी सांगतो की फक्त तत्वाचं हे. हम्म, आपण त्यांना शरद पवार साहेबांकडून उभं राहावं लागत होतं. हम्म. मला अजितदादांना मदत केली होती या मतदारसंघातील विकास कामासाठी, म्हणून मला दादाकडून उभं टाकावं तर लागत. पुढचा प्रश्न होताच माझा. येस, काय विषय नाही. खरं म्हणजे विद्या विनयनं शोभतं, या पद्धतीनं विद्या ही विनयानं तुम्ही नेहमी दाखवून देतात. संवेदनशील, शांत असा सुस्वभाव दिसताना दिसतो. पण आतून भैयासाहेब असे प्रखर आहेत का? आता काही टाइमला हा, प्रखर पण व्हावं लागतं. अच्छा. जर तिथं लोकांच्या हक्काचा प्रश्न आला तिथं बरोबर. प्रखर होऊन काम करावं लागतं. हम्म, आणि बाकीच्या टाइमला तर आपण आहेतच ना सॉफ्ट. अच्छा अच्छा. आपल्यासाठी जर काय असलं तर आपण सॉफ्टच आहेत ना. पण लोकांच्या समजा जर एखादा विषय असेल, हम्म. त्या विषयावर प्रखर झाल्याशिवाय त्याचं कामच होणार नसेल तर आपल्याला प्रखर व्हावं लागणार. मध्यंतरी जरा वार्ताहराची आणि आपली जरा ऑडिओ वगैरे क्लिप बाहेर बाहेर व्हायरल झाल्या होत्या, हो, त्याच्याबद्दल काही? नाही काही विषय नाही त्याच्या बाबतीमध्ये. तो इथला मुलगा होता, बरं. आपल्या इथला वसमतचा. त्याच्याबद्दल माझा सुद्धा काही ऑब्जेक्शन नाही. अच्छा. फक्त एखाद्या वेळेस माणसाला राग येते. हो, राग माणसाचा स्वाभाविक गुण आहे. स्वाभाविक आहे. मग एक हनुमान चव्हाण नावाचा माझा कार्यकर्ता होता, त्याचं काम सांगितलं. बरं. तुम्हाला माहिती आहे आता आमदाराला लोक काय काय काम सांगतात. हम्म. ते त्या तर आहेच. पद्धतीने त्याला तिथं अडचणी उडाली, मी त्याला सांगायचा प्रयत्न केला, त्याला थोडं राग आला असं, बाकी काही नाही. तो बरं. काल पण इथे येऊन गेला, मला काय त्याच्याबद्दल द्वेष नाही. अच्छा. आमदारकीचा प्रचार करत असताना अशा काही गोष्टी आहेत का जे सांगू शकाल तुम्ही? आमदारकी ज्यावेळेस तुम्ही उभे होतात तेव्हा मी दोन्ही तुम्हाला प्रेरणा देऊन फारच गेले असेल. कॉन्फिडन्सनं लढवले. अच्छा. कारण मला काय करायची गरज पडली नाही. एवढी कार्यकर्ते पळाली, सामान्य माणसं कोण्या गावात गेलं, समोर जर गेलो कोण्या गावात सभा जरी ठेवली, बैठक ठेवली, 50 लोकांची तिथल्या समोरच्या, आपण मागच्या काळामध्ये डोळ्याचे ऑपरेशन केलेले निघाले. हा, काही विधवा महिला होत्या, त्याला शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या हे करून त्यांचं कुटुंब उभं करण्याचा प्रयत्न केला होता. काही मंडळी अशी होती की बाबा ती मंडळी, भैया तुम्ही आमच्या शेतातला रस्ता केला, आमच्या महिलेला तिथं दोनदा म्हणजे अंगावरली वस्त्र सुद्धा बदलून पलीकडे जावं लागत होतं नदीतून येते वेळेस. काही काही वेळेस आमचे पोळ्याचे बैल पोळा फिरवायला सुद्धा घरी येत नव्हती. अशा ठिकाणी आपण बंधारे बांधून न्यायचं काम असो, हे काम करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलो आपण समजा जेव्हा प्रचाराला निघालतो. मी दोन्ही निवडणुका फुल कॉन्फिडन्सनं लढविले. माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस एवढ्याले मोठाले लोक निवडणुकीला उभं राहतात. 19ला राजू नवघरे म्हणजे लोक हसू लागले विधानसभा म्हणलं तर. मला तिथं 7,500 निवडून देण्याचं काम केलं. या वसमतला माणसं 300 मतानं येतात, 350 मतानं, 2300 मतानं, 5,000 मतानं. या 20 वर्षामध्ये पहिली वेळ मी आलतो तिथं 7,500. यावेळेस तर 29,700 मताने निवडून दिले लोक. नगर परिषदेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने यश कमावलं. विषयच नाही. याच्याबद्दल काही नगरपालिकेला काय नेमकी निवडणुकीमध्ये रणनीती काय आखली होती? नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी पहिले या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकासाचा निधी आणला होता. हा, विकासाचा निधी आणला. एखाद्या वेळेस माणसाची दिशाभूल करू शकते. विधानसभेच्या वेळेस मी ग्रामीणमध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं मताधिक्य घेतलं, पण शहरामध्ये त्यांनी जातीवादाच्या नावावर तिथं मतदान मिळवण्याचं काम केलं. तुम्ही बघितलं असन की तिथं मागच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये तिथं माणसामध्ये भेद, तिथं द्वेष निर्माण करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात तिथं मताधिक्य भेटलं, मताचं ध्रुवीकरण करण्याचं काम केलं. पण ती चूक आता मलाही सुधारायची होती, लोकांनाही सुधारायची होती. हा, वसमत मतदारसंघातले नागरिक शहरातले अत्यंत जागरूक आहेत.
बरं. त्यावेळेस भावनेच्या भरामध्ये एखाद्या वेळेस माणसाला भय होता येईल, हम्म. पण यावेळेस त्यांनी तिथं दाखवून दिलं की आम्ही विकासासोबत आहेत म्हणून. अच्छा. अजून एक काही माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब जे आहेत हा, आणि आपलं नातं कसं आहे? एकदम चांगले. मी आणि आता त्यांनाच पहिल्यापासून? भेटायला चालू. बरं. मला कारखान्यावर मी त्यांना फोन केला. हा. माझ्या गावातली काही 2-3 कामं आहेत, शेतकऱ्याची बी कामं आहेत, मला तिथं यायचं. ते म्हणले मी येतो म्हणले कारखान्यावर. बरं. सांगितलं काय विषय नाही त्यात. मी म्हणलो अच्छा. माझ्या आजोबापासून त्यांचे संबंध आहेत. हम्म. माझे आजोबा ज्यावेळेस MSc मॅथमॅटिक्स होते, हम्म. झालेलं शिक्षण त्यांचं संभाजीनगरला, त्यावेळेस ते नोकरी व्यवसाय करत होते. त्यावेळेस दांडेगावकर साहेब तिथं बॅचलर एज्युकेशन घेत होते. त्यावेळेसपासून त्यांचे आणि माझ्या कुटुंबाचे संबंध आहेत. बिलकुल मी त्यांचा द्वेष करीत नाही. निवडणूक आम्ही विरोधात लढविली असं, हम्म. पण मी त्यांचा मान सन्मान ठेवूनच निवडणूक लढविली. काय विषय नाही. घराणं आजही मी त्यांच्यावर मान सन्मान ठेवतो. बरं. उच्च विद्याविभूषित असं म्हणावं लागेल घराणं. तुमचं हो, माझे शिक्षण आजोबा वगैरे? MSc झालेले आहेत. हा. माझं पण आता MA झाले, बरं. पण माझं रडत पडत झालं. मी जास्त इकडे लक्ष लवकरच विद्यार्थी राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष व्हायचं होतं, सरपंच व्हायचं होतं. इकडे समाजकारणात जास्त हे केलं म्हणून दम 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 पुढचे केलं जरा. अच्छा. सध्या स्थितीत राजकीय गुरु कोणाला म्हणतात आपण? राजकीय गुरु स्वतःच्या कामाला. हो. स्वतःचं काम हेच गुरु आहे आमच्यासाठी असं. Confirm. बरं. तर पुढचा प्रश्न असा आहे दादा, शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार हे दोन ज्यावेळेस विभागण्या झाल्या त्यावेळेस पवार साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब या गटात न राहता तुम्ही अजितदादा पवार गटात गेले, त्याचं कारण काय नेमकं? सत्ता 2000 होती? 2019ला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकदम सॉफ्ट देऊन टाकतो. तुम्ही काही ताण घेऊ नका त्याचं. 19ला ज्यावेळेस आपण निवडून आलो, हम्म. आल्या आल्या अजितदादा पवार साहेबांनी, फडणवीस साहेबांनी दोघांनी शपथ घेतली. त्यावेळेस मी इथून दांडेगावकर साहेबांकडे गेलो. आम्ही दोघं जण मिळून नांदेडला गेलो, नांदेडहून हैदराबादला गेलो हम्म. आणि पवार साहेबाला जाऊन भेटलो, शरद पवार साहेबांना, की आम्ही तुमच्यासोबत आहेत म्हणलं. त्यानंतर 19 ते 24च्या दरम्यानमध्ये मी बघितलं असेल तुम्ही की मी सगळे पक्ष वेगवेगळे विभक्त झाल्यानंतर सगळ्यांना कोणी शरद पवार साहेबांवर बोललं, कोणी अजित पवार साहेबांवर बोललो. आम्ही बिलकुल त्या संदर्भामध्ये कुठेही वादाच्या ह्याच्यात पडलो नाही. बरं. 2019 ते 24मध्ये या मतदारसंघामध्ये काम करत असताना जे 5-7 हजार हेक्टरला सिंचनाखाली जमीन आणण्याचं काम अजितदादाच्या माध्यमातून झालं. या विभागामध्ये विविध विकास कामं करण्याचं काम तिथं आलं. आपल्या इथं मेडिकल कॉलेज, जे तुमचं हिंगोलीचं, कोणी क्रेडिट घेत असेल मला त्याचं माहीत नाही, बरं. पण एज्युकेशनली बॅकवर्ड जिल्हा आहे माझा. हा. आणि मी अजितदादाला विनंती केली की हसन मुश्रीफ साहेब आपले मंत्री आहेत, तुम्ही त्यांना बोला आणि माझं मेडिकल कॉलेज मंजूर करून द्या म्हणून. आज 100 मुलांची बॅच पहिली तिथून बाहेर पडलेली. बरं. हे सगळे कामं आपल्याला करून घ्यायचे होते, म्हणून मी अजितदादाकडे गेलो. मला 5 वर्ष त्यांनी मंत्रिमंडळामध्ये, ते उपमुख्यमंत्री असल्यामुळे, अर्थमंत्री असल्यामुळे, या वसमतच्या विकासासाठी त्यांनी मला प्रचंड मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचं काम केलं. आणि त्यांच्याकडे जातावेळेस सुद्धा मी आमचे नेते आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबांना विचारून गेलो. ते म्हणले, राजू, आपल्या शहरामध्ये कामं करायची असले तर आपल्याला दादासोबत राहावं लागेल. बरं. सत्ता होती म्हणून गेलेत की कामाचं? नाही नाही, कामाचा ओघ तर होताच, बरं. पण आपण दादा, आता तुम्ही बघितलं असाल आता काय व्हायली, हम्म. 24ची निवडणूक झाली. हो. 24च्या नंतर आता पुन्हा एका जागेची आलीत नाही सगळे. हा. माझा 19चा निर्णय बरोबर होता आणि 24चा निर्णय बरोबर होता. पुढे चालून एका जागी येतील असं वाटतं? कन्फर्म वाटते, माझी तर आशा आहे त्यांनी एका जागी यावं. कोणाचं कुटुंब तुटणं खूप मोठी गोष्ट असते, तुमच्या काय भावना भावनिक आहेत? जात असते. मला वाटते त्यांनी एका जागीच यावं. बरं. आम्ही 2024ची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा शरद पवार साहेब आणि आमच्या इथं पुण्याला एक बैठक होती, VSIची, वसंतदादा शुगर इंडस्ट्रीजची. आम्ही कारखान्यावर संचालक असताना आम्ही तिथं त्या बैठकीला गेलो होतो. त्यावेळेस पवार साहेबांना भेटलो मी तिथं, बरं. आणि दांडेगावकर साहेबांना माझी शरद पवार साहेबांसोबत भेट करून दिली. हे सगळं झाल्याच्या नंतर शरद पवार साहेब काही बोलले का तुम्हाला या नाही, विषयावर किंवा काही? मला काय बोलले नाही. बरं. इथं आल्यानंतर जयंत पाटील सुद्धा माझ्या विरोधात बोलले नाही, पवार साहेब विरोधात बोलले नाही, कोणीच बोललं नाही माझ्या विरोधात. इथले काही विघ्न संतोषी लोक होते, दांडेगावकर साहेब सोडून त्यांच्या खालचे, ते काही जणांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली. मी त्यांना उत्तर दिलं नाही. मी म्हणलं, वेळ ही खूप मोठी शक्ती असते, त्या वेळेनं उत्तर देत असते. मी रिझल्टनं उत्तर देत असतो कोणाला. अच्छा. काय बोलायचं काम पडत नाही. त्यांचे जे विरोधात प्रचार करू लागले, त्यांचे गाव 400-400 मतांना मायनस आहे दांडेगावकर साहेबांना. ते मला 400-400 मतांना प्लस आहे. या वसमतमध्ये 2 जयप्रकाश जे आहेत, जयप्रकाशजी मुंदडा साहेब आणि जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, ह्याच्याबद्दल काही? 40-40 वर्ष वयाची त्यांनी आयुष्य या तालुक्यासाठी लावले. घेतले. हो. चांगलं असन, वाईट असन, काही गोष्टी कटू असतात. त्या काळात ते मंत्री होते, लोक त्याला चांगलं म्हणायचे. सत्ता नसताना त्याला कोणी खराब म्हणत असत. मी त्याला चांगलंही म्हणत नाही, खराबही म्हणत नाही. 40 वर्ष त्यांनी आयुष्याचे लोकांसाठी दिलेत, म्हणून त्यांना मी खराब म्हणत नाही, म्हणजे ते चांगले आहेत. हेच टीका न करता
विद्या विनयानं शोभत आहे अशा पद्धतीने आपण नाही नाही साहेब, ऐका ना, समजा तुम्ही टीका लोकांवर करता, बरोबर. आणि तुमच्यावर झाल्यावर मग तुमचं मन उद्गिन होते की नाही? त्यामुळे लोकांना आपल्यावर टीका करावं, आपण कोणाची करायची? अच्छा. कशामुळे असे करायची? जेव्हा एक राजकारणामध्ये वेळेस काही मी 5 वेळेस माझ्या विरोधामध्ये दांडेगावकर साहेबांची भाषणं झाली हा विधानसभेच्या वेळेस. अच्छा. 6व्या वेळेस मी त्यांच्यावर बोललो, हा 5 वेळेस काही उत्तर दिलं नाही. 5 वेळेस मी बोललो नाही. पण ते सगळं वन वेच होऊ लागलं, वन साईडच. बरं. मला उत्तर देणं खोडणं जरुरी होतं. त्या दिवशीपासून मी ज्या दिवशी उत्तर दिलं त्या दिवशीपासून वातावरण सगळं चेंज झालं. हा काय चेंज झालं म्हणजे नेमकं काय? वातावरण चेंज झालं ना, लोक म्हणजे 5 वेळेस बोललो, आणि भैया एक शब्द बी बोलले नाही. बरं. 6व्या वेळेस मी त्यांना उत्तर दिलं, त्यांनी जे जे प्रश्न मांडले ते. हा हा राजकारणामध्ये जेव्हा असे पेचाचे प्रसंग येतात, ज्या पद्धतीनं गट दोन्हीपैकी एक निवडावा लागला किंवा अदर काही असतील तुमच्या समोरचे, तेव्हा तुम्ही कोणापासून जाता की ज्याचे उत्तर तुम्हाला मिळतात? मी माझ्या मनालाच कोण प्रश्न आहे? विचारतो, मनाला जे उत्तर दिले त्यांच्या पद्धतीने. आईबद्दलची फार कळवळ भूमिका आहे. आई वडिलांवर आपल्या असतेच. जन्म दिलेला असते आपल्याला, त्यांना आपली काळजी असते, त्यांना आपलं भविष्याबद्दल काळजी असते. म्हणजे मला सांगितलं होतं तुला सगळं आयुष्याबद्दल तू आधी शिक्षण घे, जी जे एज्युकेशनमध्ये आहे, जे नोकरीमध्ये सुख आहे हे करण्यामध्ये, म्हणजे वडिलांना सांगितलं, आईला सांगितलं किंवा ते इथं खूप तुला स्ट्रगल करावं लागेल. आपल्या आई वडील असतात, कोणाच्या आई वडील आपल्यावर प्रचंड प्रेम करतात. सगळ्यात जास्त जीव गुणावते मिश्किल प्रश्न. ते माझे 3 भाऊ आहेत, हा प्रचंड माझ्यावर प्रेम करतात. तिन्ही भाऊ राजकारणात आहेत का बाकीचे काही? नाही, मला मदत करतात. एक जण हा. तिघे मदत करतात. निवडणुकीच्या काळात ते झुकून घेऊन काम करतात. त्यांचं रेट खूप मोठं आहे माझ्यापेक्षा. ते चांगल्या पद्धतीने लोकांच्या संपर्कात असतात. पुढच्या दिशा काय असणार आहे? पुढची दिशा 5 वर्ष उभारून होतो तू स्वतः लोकांच्या मनात लोकांच्या मनात राहतच तिथंच आहे स्वतःचं काही. अजून काय द्यावं सांगायचं? गावात लोकांनी सरपंच केलं, माझ्या म्हणण्यानुसार आईला जिल्हा परिषद उभं केलं, जिल्हा परिषद चांगल्या पद्धतीने देण्याचं काम केलं. मार्केट कमिटीला 3 वेळेस 2 वेळेस सभापती केलं, 3दा 4दा सत्ता दिली आपल्या गावात. कारखान्यावर 2दा निवडून दिलं, सुधीर संचालक म्हणून काम करण्याची जिल्हा मध्यवर्ती बँकेवर देण्याचं काम केलं. आईला मी शिवसेना सहकारी बँकेला उभं केलं, तिथून घेऊन देण्याचं काम केलं. जसे म्हणजे सुरुवात केली तेव्हापासून पराभव नावाचा प्रकार नाही. एकदा जिल्हा परिषदला आपण उमेदवार जे उभे केले ते एखाद्याच पडले नाही. एक वेळेस पडले पण होते, म्हणजे आपण जे उमेदवार दिले आपण नाही पडलो. कुटुंबात आणून कोणी एखादा पराभव जीवाशी दरवेळेस लोकशाहीमध्ये लोकांच्या विचारणा होत असतात. एखाद्या वेळेस लोकांना आपली एखादी गोष्ट नाही पडली ती विरोधात पण जातात. ती सुद्धा आपण ते दुरुस्त केली, त्यांच्या लक्षात घेतल्यानंतर बाबा असं होतं. आता 24 तास तेच झाले. शहरातील मंडळीला मला ध्रुवीकरण करण्याचं काम केलं. हिंदुत्व बाबा कोणी वेगवेगळ्या समाजाची तत्वे काढली, कोणी हिंदुत्व समाज बदलायला मागितली, विकास समाज मागितली. 2 नंबर लावा लागला मला. 5 नंबर शहरामध्ये नाही असतो. असे लोक म्हणजे आम्ही आता सगळी कसं काढून 17 लोक निवडून दिले, माझ्यासोबत 17 सदस्य निवडून दिले आणि अध्यक्ष निवडून दिले. सोन्याच्या पक्षाची माहिती घेतली 40 वर्षात नसतं मला 15-20 वर्षात नाही. हे लहानापासून मोठ्यापर्यंतची क्रेज आहे ती याच कारणाने आहे. ते बघा, आता आपण काय माहिती का, आपल्या स्पर्धा फक्त स्वतःशी करतो. आज काय काम केलं त्याच्यापेक्षा उद्या आपण काय चांगलं काम करू शकतो, परवा आपण काय चांगलं काम करू शकतो. आपल्याला असून येणं वेगळी गोष्ट, पण आपल्या प्रेमामुळे जर तिच्या डोळ्यात असू येईल तर ती सगळ्यात मोठी कमाई आहे. तेवढ्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न केला. शेवटी आता एक काही गोष्टी विचारतो. सध्याचं राजकारण चालू आहे, मध्यंतरी आता तिकीट वाटपासाठी बोललो, जिकडं तिकडं वेगळी स्थिती काही कार्यकर्त्यांची झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तिकीट नाही भेटलं, याच्याबद्दल काही कुठं वसमतमध्ये नाही. वसमतमध्ये महाराष्ट्रात पक्षामध्ये त्याच्याबद्दल काही 8 वर्षांची निवडणूक बघायला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत, नगरपालिकेच्या नाहीत, महानगरपालिकेच्या नाहीत. त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणावर फ्लो होता निवडणूक. पक्ष खूप झाले, कार्यकर्ते खूप झाले. प्रत्येकाला वाटायला किंवा हे म्हणजे जे राजकीय लोक आहेत ग्लॅमर बघतात, ते ग्लॅमर बघतात, पण त्याचे मागे कष्ट बघत नाही. काय असतं त्याला पोहोचायचं, त्याला काय त्याग केलं असते, त्याला काय म्हणजे मेहनत करावं लागते, त्याला दोनदा उठून जावं लागते, परिस्थिती दोन पळून जावं लागतात, लोकांच्या सुखादुखात दिसावं लागते.
कधी लोकांच्या रोषाला बळी पडावं लागते, कधी प्रेमाला तिथं आलिंगन द्यावं लागते. हे काय झालं माहिती आहे, राजकीय याच्यामध्ये ना खूप पक्ष झाले, वेगवेगळे प्रलोभन देण्याचे कामं काही पक्षाच्या माध्यमातून होतात, काही होत राहतात. त्यामुळे हे वाढलं सगळे जरा गावात. म्हणजे याचं कारण काय असू शकतं तुमच्या विचारानं? एक सहजचा प्रश्न आहे हा. लोकसंख्या काय? वाढलेली आहे हम्म. खूप मोठ्या प्रमाणावर, आणि आजच्या पद्धतीला तुम्ही किती मोठे आहेत ते लोकांना काय घेत, हम्म. तुम्हाला माझ्यामध्ये किती इंटरेस्ट अच्छा. हे सामान्य लोक त्याला विचार. आणि पक्षाची संख्या जास्त झाली, आणि ती पक्षाची संख्या जास्त झाल्यामुळे आता ती प्रत्येकाला आपापल्या विचाराचं माणसं प्रत्येक गावात पाहिजे, प्रत्येक वार्डात पाहिजे. अच्छा. आणि ही संख्या तिथं वाढत असताना आता जे पक्षांतर चालू आहेत, जुन्या पक्षातल्या लोकांना हा. न्याय मागली राहिलेली, हा. त्यामुळे हे सगळं तयार तेच की नवीन माणूस आलेला त्याला तिकीट दिलं जातं आणि निष्ठावंत नाही काय गावाला. होतंय, निवडणुकीमध्ये कोणताही पक्ष असतो त्याचा अजेंडा असा असते की माझ्या पक्षाची जास्त सदस्य निवडून आले पाहिजे. हो. इलेक्टेड पर्सनला मतदार तिकीट देऊन टाकायलेत नाही, हम्म. असं झालं. नाही हे तोडाफोडीचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण याच्याबद्दल काही हे तुम्ही जेव्हा सरपंच होते म्हणजे मागच्या काळात जर डोकवून पाहिलं आपण तर जरा निष्ठेने चालायचं असं वाटतं सामान्यांना. 40 तुम्ही त्याच्यामध्ये आहात अगोदर म्हणून तुम्हाला जे होते प्रश्न का, विचारतोय. एका पक्षाची सरकार चालायची. हम्म. तुम्ही पुलोत पासून ते आतापर्यंत बघा, हा. राजकारणामध्ये राजकारणाची व्याख्या काय आहे? हम्म. समजा बाबा मी तुमचं काम केलं, तर तुम्ही मला निवडणुकीमध्ये मला मतदान केलं, हम्म. तर हे काय झालं? हा व्यवहार झाला. हा. आणि मी काम तुमचं केलं. काम केलं, तुम्ही मला धोका दिला, हम्म. दुसऱ्याला मतदान केलं, तर याला राजकारण म्हणतात. ते पुलोत पासून चालू आहे, लोक फोडाफोडी हे ते सगळ्या गोष्टी कधी काळापासून आहेत बघा ना तुम्ही, ते आजपर्यंत चालूच आहेत. त्या नाही, काही नवीन नाही याच्यामध्ये. आपल्याला वाढ वाटतंय झाली की असं वाटत नाही काय सध्याला? काय वाढ म्हणा? झाली या गोष्टीमध्ये जास्त. नाही, आता वाढ झाली नाही, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया वाढलेत हा. आणि त्याच्यामुळे हे दाखविण्याचं प्रत्येकापर्यंत प्रमाण पोहोचलं. जास्त झालेले. अच्छा. हा मीडियाचा प्रकार आहे. सारखं मीडियाची कमाल. हॅमरिंग, सारखं हा. वेगवेगळे चॅनल्स हे ते वेगवेगळे येत राहिले, त्याच्यामध्ये ते दाखवायलेत ना. बरं. शेवटी तरुणाईसाठी तुम्ही काय असा संदेश द्याल मूल्यवान? काही नाही, तरुणांच्या बाबतीमध्ये एवढंच म्हणता येईल मला की बाबा आपल्या आईवडिलाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली पाहिजे. हे करत असताना कुठेही अघोरी प्रकार त्यांच्या माध्यमातून होऊ नये. हम्म. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आल्यानंतर सुद्धा जे समाजाचे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तिथं समाजकारण, राजकारण केलं पाहिजे, असं त्याच्या बाबतीत म्हणणं आहे माझं. बरं. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून हे दिसून आलं विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं अगदी मोजक्या शब्दात आणि मार्मिक शब्दात देण्याचा सरांनी प्रयत्न केला, दादांनी प्रयत्न केला. खरं म्हणजे आतापर्यंत आपण ऐकून होतो सर्वजण की अत्यंत मितभाषी स्वभाव आणि आपल्या कामाला वाहून घेतलेला माणूस म्हणून ओळख आहे. अशाच पद्धतीने आपल्या कामासाठी आम्ही पाठिंबा देतो आहोत. नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत धन्यवाद. आणि यापुढे सुद्धा आपल्या हातून उज्ज्वल भविष्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी आपल्या हातून कार्य होत राहावेत अशा आशा व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. माझी मनापासून तुम्हाला एक विनंती आहे की मला या वर्षीच्या नाही, सगळे जे येणारे वर्ष आहेत त्याच्या एकदा शुभेच्छा देऊन टाका. मला आहे. म्हणजे सगळेच वर्ष खरं चांगले म्हणजे जाणार. शुभेच्छा असाव्या लागतात. शुभेच्छा देतोय मी कायमस्वरूपी आहे. थँक्यू.